सध्या खड्ड्याचे मुद्दे जसे गाजतायत तसेच आश्रमशाळांवरचे मुद्दे सुद्धा प्रचंड प्रकाशामध्ये आहेत आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या मारेगावच्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या स्नानगृहाला दरवाजेच नाहीयेत असं समोर आलंय। ही आश्रमशाळा माजी मंत्री वसंतराव पुरके यांची आहे। आदिवासी विकास विभागाच्या पाहणीमध्ये हे धक्कादायक वास्तव समोर आलंय। तर याच आश्रमशाळेमध्ये मुलींच्या वसतिगृहामध्ये 177 विद्यार्थ्यांसाठी फक्त 15 बंक बेड्स आहेत। त्यामुळे 70% मुली जमिनीवरच झोपतात। शिवाय काही खिडक्या बंद होत नाहीत, खिडक्यांना जाळीही नाहीये, त्यामुळे इथेही साप येण्याची भीती आहे। गडचिरोलीच्या आश्रमशाळेमध्ये नुकतीच सर्पदंशामुळे मुलीचा मृत्यू झाल्याची घटना झाली होती आणि त्यानंतर आदिवासी विकास विभागातर्फे आश्रमशाळांची पाहणी सुरू आहे। आश्रमशाळेच्या तपासणीमध्ये ही भयंकर परिस्थिती उघडकीला आल्यानंतर वसतिगृह अधीक्षक प्रवीण कडमथे आणि ही शाळा ज्यांची आहे ते माजी मंत्री वसंत पुरके यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात। काय नेमकी सुविधा विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना बेडची आवश्यकता आहेच, मुलांना बेडची अपुरी व्यवस्था आहे, पण अध्यक्षांनी 100 बेडची ऑर्डर दिलेली आहे। उद्यापासून त्याचं काम सुरू होईल जाईल। 10 ते 15 दिवसात त्याचं काम पूर्ण होऊन जाईल। किती विद्यार्थी बेडवर झोपतात? विद्यार्थी मुली आता 15 बेड असल्यामुळे 15 बेडवरती 60 विद्यार्थी झोपतात। बाकी त्यांना गाद्या आणि सतरंजा दिलेल्या आहेत, चादरी वगैरे, आणि ते फ्लोरिंगवर फ्लोरिंगवर झोपतात। निश्चितच आपण जर पाहिलं तर विद्यार्थ्यांना काही बेडची सुविधा आहेत आणि काही विद्यार्थी अद्यापही खाली बेड टाकून झोपत असल्याचे या ठिकाणी निदर्शनास आलं आहे। एकंदरीत जर जे जपलताई या ठिकाणी दुर्घटनेनंतर पांढरकवडा प्रकल्प कार्यालय आणि पुसद प्रकल्प कार्यालयाने सर्व वसतिगृह आणि निवासी शाळांच्या तपासणीचा धडाका लावला आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, मारेगाव, यवतमाळ। मंत्री म्हणून त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, म्हणून प्रत्येक शाळेमध्ये गेलं पाहिजे। मी मंत्री असताना कुठल्याही शाळेमध्ये जायचो, लोकांना कळून चुकलं की आमच्या शाळेमध्ये येतात। सुपरविजनशिवाय खऱ्या अर्थाने अपलिपमेंट होत नाही आणि म्हणून शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न करता पदभरती केली पाहिजे, राहिलेले पदं भरल्या गेले पाहिजे आणि सगळ्या अनुषंगिक सुविधा आहेत किंवा नाही हे त्यांनी सुचवलं पाहिजे। नसेल कारवाई म्हणजे उचित कारवाई करता त्या संस्थेवर कारवाई केली पाहिजे, या मताचा मी आहे। आश्रमशाळांच्या तपासणीसाठी आज आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेही ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले। त्यांनी यवतमाळच्या कापरा आणि हिवरी इथल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेला अचानक भेट दिली आणि झडती घेतली। इथे शिक्षकांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे त्यांनी नाराजीही व्यक्त केली। शाळा प्रशासनावरती तत्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रकल्प अधिकारी रेवैया डोंगरे यांना त्यांनी दिले। या पाहणी दरम्यान मंत्री प्राध्यापक अशोक उईकेंनी शाळा परिसर, मुलींचं वसतिगृह, भोजनालय, स्वयंपाकगृह, वैद्यकीय कक्षाची सुद्धा पाहणी केली, आवश्यक सूचनाही दिल्या। तसंच विद्यार्थ्यांशी संवाद साधत सोयी सुविधांबद्दल त्यांच्या समस्या आणि अपेक्षाही जाणून घेतल्या।